नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये। तर सांबरसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे शेवग्याची शेंग, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, लसूण आणि भोपळा। तर हे सगळं मी सामग्री आधी तयारी करून घेतली त्याची। त्यानंतर कुकरमध्ये डाळ शिजायला लावली, चणा डाळ, तूर डाळ, मूग डाळ टाकली शिजायला। हे चिंचेचं पाणी मी बनवलेलं आहे। त्यानंतर ग्रीन चटणीसाठी आपल्याला लागणार कोथिंबीर, आलं, मिरची, थोडी साखर, थोडं मीठ आणि खोबरं चांगलं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं थोडं पाणी टाकून। तर ग्रीन चटणी रेडी होईल। त्यानंतर मी तेल तापवलं, तेल तापल्यानंतर जिरी मोहरी टाकली, कांदा टोमॅटो छान परतून घेतला, त्याच्यानंतर मिरची सुद्धा त्याच्यासोबत परतून घेतली। आणि हे सगळं कांदा टोमॅटो परतत आला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ते आपण ज्या भाज्या चिरल्या होत्या, शेवग्याची शेंग म्हणा, भोपळा म्हणा, बटाटा, हे सर्व आपण हे कांदा टोमॅटो छान परतल्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे। त्यानंतर मी घरातले मसाले टाकले आहेत, धने पावडर, लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि घरचा जो मसाला आहे। आणि माझ्याकडे कोल्हापुरी मसाला देखील होता, त्यामुळे तो एक टाकला थोडंसं झणझणीत होण्यासाठी। आणि एक पुडी सांबर मसाला टाकलेला आहे। सांबर मसाला टाकायला विसरू नका, त्याने टेस्ट वेगळी येते, खूप भारी लागतं सांबर। आणि चिंचेचं पाणी ह्याच्यासाठी की थोडंसं आंबट गोड आपलं सांबर व्हावं। तर आंबट गोड होण्यासाठी मी एका साईडला चिंचेचं पाणी बनवलं होतं आणि थोडा गूळ चिरून ठेवला होता। तर हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे, छान भाज्या परतून घ्यायच्या। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान भाज्या परतून घ्यायच्या। मोस्टली भाज्या छान परतल्या म्हणजे आणि मसाला पण छान परतून घेतला तर सांबर एक नंबर होतं। आणि त्यानंतर मी त्याच्यात टाकलेलं आहे डाळ, जी आपण कुकरला शिजवली होती ती डाळ टाकले। आणि त्याच्यानंतर त्याच्यात मी टाकले ही डाळ सगळं एकजीव केल्यानंतर मग मी त्याच्यात थोडी गार्निशिंगसाठी कोथिंबीर, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकल्यानंतर मी त्यात टाकलेला आहे गूळ आणि तसंच जे चिंचेचं पाणी बनवलं होतं ते टाकलं आणि सांबर छान मग एकजीव करून घेतलं। आणि थोडं म्हणजे जसं पाणी पाहिजे, गच्चसर पाहिजे, थोडंसं अंदाजानुसार थोडं पाणी हळूहळू पाणी टाकायचं। आणि पाणी गरमच टाकायचं, गार पाणी टाकू नका, गरम पाणी टाकायचं। आणि या ठिकाणी मी गरम पाणी टाकलेलं आहे। आणि आता छान उकळी येऊन द्यायची सांबरला। तोपर्यंत मी एका साईडला इडलीच्या बॅटरची तयारी केली। बॅटरमध्ये मी टाकलं होतं मीठ आणि थोडासा सोडा टाकला होता। आणि इडली जर बनवायची असेल तर बॅटर थोडंसं घट्टसर पाहिजे, म्हणजे खूप पातळ पण नाही, खूप घट्ट पण नाही। आणि जर तुम्हाला डोसा बनवायचा असेल तर डोस्याचं पीठ कसं थोडं पातळ पाहिजे, फार पण पातळ नाही पण फार पण घट्ट पण नाही असं। तर मी आता सांबरसोबत इडली बनवणार आहे, तर इडलीसाठी मी थोडं घट्टसर मीडियम घट्टसर बॅटर घेतलेलं आहे। तर जे माझ्याकडे इडली पात्र आहे तर त्याला मी छान तेल लावून घेतलं। आणि इकडे तुम्ही पाहू शकता एकीकडे माझं सांबराला छान उकळी आलेली आहे। आणि तोपर्यंत मी जे आपलं इडलीचं बॅटर आहे ते बॅटर मी ह्याच्यात टाकून घेणार आहे। पण तोपर्यंत जे पात्र आहे आपलं, तर त्याच्यात मी भांडं आहे त्या पाण्यात पाणी गरम करायला ठेवलं। इकडं बॅटर टाकून होतपर्यंत माझं तिकडं पाणी गरम झालं, पाण्याला उकळी आली म्हणजे माझी पटकन इडली शिजून होईल। तर अशा प्रकारे छान तेल लावून घ्यायचं पहिली गोष्ट, म्हणजे जेणेकरून इडली शिजल्यानंतर ती छान निघते, नंतर चिटकत नाही। आणि इकडे बटाट्याची चटणी सिंपल साधी बनवली होती, फक्त हळद मीठ टाकून आणि थोडासा तडका दिलेला आहे त्याला जिरी मोहरीचा वगैरे। आणि इकडे आपली बघू शकता इडली खूप सुंदररित्या झालेली आहे आणि खूप भारी पण दिसत आहे आणि खरंच टेस्टी पण झाली। इथं माझी चटणी, सांबर आणि इडली रेडी आहे। तर ओव्हरऑल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या।